या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपण सन्मान स्त्री शक्तीचा सन्मान नवदुर्गेचा या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमामध्ये समाजामध्ये वेगवेगळ्या स्तरावर काम करणाऱ्या महिलांची मुलाखत घेऊन ती प्रसारित करून त्यांचा सन्मान करण्याचा संकल्प आम्ही केलेला असतो. आज आपल्याकडे अवघ्या 20 वर्षाची एक मुलगी जी कवयित्री आहे, युवराजनी सोनवणे ही मुलगी आलेली आहे. अवघ्या 20 वर्षाची आहे आणि एक कवयित्री, एक लेखिका, एक साहित्यिक म्हणून तिने नावलौकिक मिळवलेलं आहे. युवराजनीचं दुसरं नाव काव्यराज्ञी, म्हणजे नावातच काव्य दडलेलं आहे आणि त्या नावाला शोभेल असं काम तिचं चालू आहे. मला सांग, आत्ता तुझं एज्युकेशन काय चालू आहे? मी आता BA लास्ट इयरला आहे. माझं स्पेशलायझेशन इंग्लिशमध्ये आहे आणि मी सध्या रायफल शूटचा सराव करते पुण्यात, आकुर्डी आणि बालेवाडी येथे. त्याच्यानंतर मी स्केच आर्टिस्ट आहे. घर बसल्या आपले स्केचेस वगैरे यूट्यूबला पाहून शिकत असते, बनवत असते. आणि त्याच्यानंतर मेहंदी वगैरे काढते, रांगोळ्यांचे पण ऑर्डर्स वगैरे घेत असते मी. आणि त्याच्याबरोबर एक छंद म्हणून, आवड म्हणून कविता करते. मला वाटतं तुला मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर रोग आहे. बरोबर. बरं, हे सगळं मॅनेज करताना काही त्रास होत नाही का? मॅनेज करताना त्रास म्हणजे थोडासा अभ्यासाकडे कधी कधी दुर्लक्ष होतं, पण ते कव्हर करण्याचा मी प्रयत्न करते. आणि कारण कवयित्री आणि रॅम्प वॉक या दोघांमध्ये खूप फरक आहे, खूप जास्त. आणि म्हणजे या समुद्राच्या दोन बाजू आहेत. बरोबर. एक साहित्यिक हा मॉडेलिंग, ॲक्टिंग याच्यामध्ये उतरू शकत नाही, तो फक्त लिखाण करू शकतो. मग या दोन्ही गोष्टी कंबाईनली कसं करतेस तू? कंबाईनली म्हणजे आता एकदाच माझं मॉडेलिंगचं हे झालेलं आहे. त्याच्यामध्ये मला मिस महाराष्ट्र बेस्ट टॅलेंटेडचं टायटल मिळालं. ते माझा पहिला प्रयत्न होता. एका मॅमच्या थ्रू मला तिथे संधी मिळाली आणि एक गावाखेड्यातली मुलगी एवढ्या मोठ्या मंचावर जाऊन आपल्याला स्वतःला तिथे सिद्ध करते, ही फार मोठी गोष्ट होती. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोलाचा वाटा म्हणजे माझे आई वडील, कारण ते जर मला सपोर्ट करत नसते तर मी तिथपर्यंत जाऊ शकले नसते. कारण ज्या भागामधून तू आली, येस, ब्राह्मणवाडा, नारायणगाव, हो, हा जो परिसर आहे हा थोडासा एक डोंगराळ परिसर आहे. बरोबर. आणि तिथले लोक अर्धवट शहरी आणि अर्धवट ग्रामीण आहेत. बरोबर. मग हा समतोल कसा राखतेस तू? समतोल राखण्याची गरज, आपण ज्या वेळेस काम एखादं करत असतो त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये परिपूर्णपणे आपला प्रयत्न करायचा चांगलं देण्याचा. त्याच्यातून माणसांची विचार करण्याची वृत्ती पण बदलते आणि आपल्याला पण पुढे जाण्यासाठी आणखीन काय म्हणतात त्याला, प्रोत्साहन मिळतं. पण हे सगळं करत असताना घरातून ताणतणा होत नाही? होतो, पण तो थोडक्यात असतो. मम्मी सोबत थोडंसं, छोटी बहीण आहे तिच्यासोबत थोडंसं, पण नंतर ते सॉल्व्ह होऊन जातं आणि ते पण समजून घेतात, त्यांना पण समजतं. तू आत्तापर्यंत जेवढं काही लिखाण केलेलं आहे, तुझं साहित्य प्रकाशित होत असतं, हां, त्याचबरोबर तुझ्या कविता प्रकाशित होत असतात. हो. तू रॅम्प वॉकला जाते, तू रांगोळीची ऑर्डर घेते, मॉडेलिंग करते. हो. मग हे सगळं करताना म्हणजे सगळ्यात मोठं तुझं स्टार्टअप कुठून झालं? सगळ्यात मोठं स्टार्टअप माझी पहिली सुरुवात कवितांची झाली. कवितांमुळे मला एक स्टेज मिळालं. त्या स्टेजमध्ये अनेक प्रकारचे लोक मला मिळत गेले. त्यांच्या माध्यमातून मी रॅम्प वॉककडे पण वळाले. त्याच एका कवी संमेलनामध्ये त्या मॅडमनी मला पाहिलं, माझी पर्सनॅलिटी, बोलण्याची पद्धत वगैरे. त्याच्यावरून त्यांनी डायरेक्टली सिलेक्शन केलं आणि डायरेक्ट कार्यक्रमामध्ये मला बोलवून घेतलं. आणि तिथे मी काही प्रॅक्टिस नसताना तिथे जाऊन मी माझ्या पद्धतीने बोलले, चालले आणि झालं. घरातून कसा बॅकअप आहे तुला? घरातून, तू लढ, आम्ही तुझ्या पाठीमागं खंबीर उभे आहोत, तुझा पाय जरी घसरला तरी आम्ही तुला सावरायला सक्षम आहोत, या पद्धतीचं. कारण ज्या परिसरात आपण राहतो, ज्या वातावरणात आपण राहतो, ज्याला
नाते गोते पाहुणे रावळे लोक काय म्हणतील, हा प्रश्न कधी तुला उद्भवला नाही का? बरेचदा उद्भवतो, पण आई आणि वडील ह्या दोघांचा जर खंबीर पाठिंबा एका मुलीच्या पाठी असेल तर मुलीला वाघिणीचं बळ येतं आणि त्याच्यातून मुलगी ती काहीही करू शकते. तसंच माझ्या बरोबर पण घडलं. आता मॉडेलिंग म्हणजे ग्रामीण असा एखादा प्रसंग सांग बरं तुझ्या आयुष्यातला की तू एखाद्या कार्यक्रमासाठी एखाद्याच्या बाईकवरती गेली आणि ते कोणीतरी पाहिलं आणि ते पाहून त्यांनी तुझ्या वडिलांना सांगितलं की तुमची मुलगी अमक्या अमक्याच्या बाईकवर गेली, आणि मग त्यावेळेस घरामध्ये जो ताणतणाव निर्माण होतो, कारण मुलगी वयात आल्यानंतर या सगळ्या गोष्टी घरात होणं साहजिकच असतं. मग त्यावेळेस ते मॅनेज कसं केलं आणि कुणी केलं? सगळ्यात महत्त्वाचा असा कधी प्रसंग माझ्या बाबतीत घडला नाही, आणि जरी इथून पुढे घडला तरी पण सगळ्यात आधी माझं मम्मीशी कॉन्टॅक्ट असतं, पप्पांशी बोलणं असतं. मी आज ह्यांच्यासोबत जाणार आहे, हे सर माझ्यासोबत आहेत. जरी सर नसतील किंवा एखादा मित्र असेल, पप्पा आज हा मित्र माझ्यासोबत येतोय कार्यक्रमाला, त्याच्यासोबत जाते. अगोदर जर त्यांना कल्पना असेल तर लोक काय म्हणतील ह्याच्याकडे अजिबात लक्ष देण्याची गरज भासत नाही. मला सांग, तू रांगोळी आर्टिस्ट आहेस, हो, रॅम्प वॉक करतेस, चित्र काढतेस, कवयित्री आहेस, लेखिका आहेस, नेमकं तुला व्हायचंय काय? माझं टार्गेट तसं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचं आहे. आता सध्या मी ह्या क्षेत्रात उतरल्यापासून मला कवितांमुळे ह्याच्यामुळे जरा चांगला प्रतिसाद मिळाला माझ्या कवितांना, आणि त्याच्यातून एक प्रबोधनाचं काम करण्याचं माझी इच्छा आहे. त्याच्यामुळे मी कविता लिहिण्याचा मी प्रयत्न करत असते, ते लिखाण कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामधून मला एक मोठं टार्गेट आहे माझं, ते एक्सप्लोर नाही करणार मी. बरं, प्रेमाबद्दल काय मत आहे तुझं? प्रेम हे आता कसं सांगू, कधी त्याचा आणि माझा जास्त संपर्क आलाच नाही आणि येऊ पण द्यायचा नाहीये. जरी कधी प्रसंग आला तरी पण ज्या मुली तुझा हा कार्यक्रम पाहतायत त्यांना काय सांगशील? तू प्रेम करावं का नाही करावं? मी म्हणते प्रेम करा, पण प्रेम कुणावर करायचं, कधी करायचं, कोणत्या वयात करायचं ते तुमच्या हातात नाही आहे. पण तुम्ही ज्या कोणावर प्रेम कराल ते तुम्ही पहिल्यांदा आपल्या आईवडिलांना विश्वासात घेऊन बऱ्याच वेळेस काय होतं की प्रेम प्रकरणामध्ये ते निघून जातात, परंतु त्यांचं आयुष्य लाईफ सक्सेस होत नाही. बरोबर. आणि बाकीच्या फॅमिलीचा फीडबॅक खराब होतो. खरं आहे. तर नेमकं हे सगळं किशोर वयात होतं. बरोबर. आता तू फायनलला आहेस, आता नाही होणार तुला प्रेम, जिथं घरचे सांगतील तिथंच लग्न करणार. पण हे होतं कधी 16 साल, ज्यावेळेस ते उंबरट्यावर येतात त्यावेळेस त्यांची मानसिकता थोडीशी जजमेंट बिघडलेली असते. त्याच्यासाठी पालकांनी काय करावं? सगळ्यात महत्त्वाचं आपल्या आई वडिलांनी आपल्यासोबत कायम कम्युनिकेशन झालं पाहिजे, आपल्याशी त्यांचे संवाद झाले पाहिजेत, त्यांनी आपल्या मनातल्या भावना वगैरे समजून घेतल्या पाहिजेत. आणि मी तर म्हणते मी ह्या बाबतीत सगळ्यात लकी आहे, कारण माझे आई आणि वडील इतके फ्रँकली आहेत. आम्ही दोघी मुली आहोत, भाऊ नाही आहे, पण माझे आई वडील आजपर्यंत आम्हाला कोणत्याच प्रकारचं बंधन नाही आहे. तुम्ही ह्या मुलासोबत बोलू नका, तुमच्या मनात जे येईल ते तुम्ही करा, फक्त त्याची पूर्वकल्पना आम्हाला असली पाहिजे, ह्या विचारांचे आई वडील आहेत माझे. त्याच्यामुळे ह्या असे प्रसंग तर माझ्या बाबतीत कधी घडले नाहीत. उद्या जर समज तू IAS किंवा IPS अधिकारी झाली तर असा काही एखादा प्रेमाचा कायदा लागू करशील का? प्रेमाचा कायदा लागू करण्याची शक्यता तर मला वाटत नाही, कारण प्रेम हे कधी कुणावर होईल हे आपण सांगू शकत नाही. आज लोक ग्रामीण भागामध्ये लाजरे बुजरे असतात. बरोबर. तू अशी बोल्ड अँड ब्युटी आहेस, मग याच्याबद्दल कधी असं कुणी कमेंट वगैरे करत नाही का? बऱ्याच ठिकाणी मला देखील, आता मी गावच्या ठिकाणाहून जाते तर थोडासा लँग्वेजचा प्रभाव पडतो, पण भाषा आपली एक ओळख असते, त्याच्यामुळे मला
तो प्रसंग कधी आला नाही आणि मला त्याच्याबद्दल कधी असं वाटत नाही. कोणी कमेंट देखील माझ्यावर तशा पद्धतीने केल्या नाहीत. कधी कधी आमचं म्हणजे ग्रुप असतो त्याच्यामध्ये थोडंसं टिंगल मस्करी होत असते, पण ते तेवढ्यापुरतं. माणसाने आपली ओळख ही आपलं अस्तित्व टिकून ठेवल्यानंतरच होत असते. बरोबर. हे या मुलीने आता दाखवून दिलेलं आहे. अवघ्या वयाच्या 20 वर्षामध्ये अनेक कवी संमेलनं, लेखणीच्या माध्यमातून, वृत्तपत्राच्या माध्यमातून ती आपल्यासमोर आलेली आहे आणि समाजापुढे तिने एक आदर्श निर्माण केलेला आहे. 4 साली जन्मलेली मुलगी 2025 साली अवघ्या 21 वर्षामध्ये आज आपल्यासमोर एक आदर्श तिने निर्माण केला आहे. मुलींनी आपल्या पालकांशी संवाद जर योग्य रीतीने ठेवला तर जे काही अफवा पसरतात, जे काही चुकीचे प्रकार पसरतात हे होणार नाहीत. बरोबर. त्याने कौटुंबिक स्थिरता राहील, नात्यामध्ये संवाद पाहिजे, गोडवा राहील. या सगळ्या गोष्टी तिने अगदी सोप्या हसत हसत समजावून सांगितल्या आहेत. प्रेम स्वतःवरती करावं, खरंय, हे तिने समजावून सांगितलेलं आहे. तू लिहिलेल्या आत्तापर्यंतच्या कवितामध्ये हृदयाला स्पर्श करणारी अशी कुठली कविता आहे? तशा माझ्या म्हणजे जास्त मी विद्रोही कविता करत असते, पण एक महिलांमध्ये प्रबोधन येण्यासाठी मी आज. विद्रोही म्हणजे कशा? विद्रोही म्हणजे समाजातील ज्या सत्य घटना आहेत, ह्या सत्य घटनांवर आधारित कविता असतात. सध्या मला सांग, तू सगळीकडे ऐकायला मिळतं आज महिलांना 50% आरक्षण दिलंय, बरोबर आहे? तरी पण पेपरला बातमी येतात. आता त्याच्यामध्ये काय सत्य असेल त्या विषयावर काही लिहिलंय का तू? त्या विषयावरती मी अजून लिहिलं नाहीये, त्याचा स्टडी सुरू आहे माझा. पण मी आता स्त्रियांवरती एक कविता लिहिली आहे, आपल्या जागर स्त्री शक्तीचा. त्याच्यात 4 ओळी सांगशील? चालेल ना. कवितेचं शीर्षक आहे जागर स्त्री शक्तीचा. सृजन शक्तीचा अविभाज्य घटक ती, सृजन शक्तीचा अविभाज्य घटक ती, दैवी शक्तीची परिपूर्ण जाणीव ती. कधी दुर्गा तर कधी जगदंबेचा अवतार ती, मानव जीवनाला लाभलेला खरा आधार ती. जिजाऊच्या रूपात स्वराज्याची मार्गदर्शक बनली ती, तान्ह्या लेकरासाठी कडा उतरून हिरकणी शोभली ती, तान्ह्या लेकरासाठी कडा उतरून हिरकणी शोभली ती. जनतेच्या रक्षणासाठी कधी झाशीची राणी बनली ती, कधी तर कधी दंडदेवता होऊन हत्तीच्या पायदळी लेकास तुडून अहिल्या झाली ती. सावित्री होऊन सरस्वती देवीची मूर्तिमंत प्रतीक बनली ती, अनाथांची माय होऊन मातृत्वाचे उदर बनली ती, अनाथांचे माय होऊन मातृत्वाचे उदर बनली ती. कधी अंतरिक्षात भ्रमंती करून कल्पनेच्या पलीकडे गेली ती, तर कधी गणिताच्या वलयाच्या शृंखला विस्तारत गेली ती. भावनिक जाणीवा सांभाळून स्वतःचा स्वतंत्र अस्तित्व विणत गेली ती, परोपरीने स्वतःला सक्षम बनवून सबला ठरू लागली ती. अन्यायाला वाचा फोडत आक्रोशाचा नायनाट करणारी नवदुर्गा शोभली ती, अन्यायाला वाचा फोडत आक्रोशाचा नायनाट करणारी नवदुर्गा शोभली ती. पुरुष जातीच्या मनावर थैमान घालणारी सौंदर्याची व्याख्या ठरली ती, पुरुष जातीच्या मनावर थैमान घालणारी सौंदर्याची व्याख्या ठरली ती. समस्त सृष्टीच्या निर्मितीचा पाया बनली ती, सूर्यकिरणाप्रमाणे तळपणारी प्रखर वीज शोभली ती. युगानुयुगे कळणार नाही अशी व्याप्ती ठरली ती, मानव जातीच्या कल्याणाकरिता नारी म्हणून अवतरली ती, नारी म्हणून अवतरली ती. धन्यवाद. सन्मान स्त्री शक्तीचा या कार्यक्रमाची खरी व्याख्या आज आपणास समजावून सांगितली आहे. अगदी सुंदर, व्यवस्थित आणि गोड स्वभाव असलेल्या या काव्यज्ञीला पक्षप्रमुखकडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. तू इथं आलीस आणि आपल्या मित्रमैत्रिणींना, माता भगिनींना जीवन हे काय असतं, कसं जगावं लागतं आणि आपण आयुष्यामध्ये ध्येय ठेवून चाललं तर सगळ्या गोष्टी मिळत असतात, हे तू दाखवून दिलंस. तू इथं आलीस त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर.